नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अगदी सोपी आणि अगदी इझी ट्रिक की एकाच मिश्रणामध्ये 2 पदार्थ कसे बनवायचे. चला तर मग सुरू करूया. अगोदर मी घेतलेला आहे 1 वाटी तीळ, 1 छोटी वाटी शेंगदाणे आणि 1 ते 1.5 वाटी चिरलेला बारीक गूळ. अशा प्रकारे आपल्याला हे 3 साहित्य लागणार आहेत. आता मी अगोदर कुकरच्या डब्यामध्ये जे आपला 1.5 वाटी गूळ आहे तो टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या गुळाचं 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. सो अगोदर पाणी टाकून मी असा डब्बा ठेवलेला आहे व त्याच्यावर झाकणे झाकून आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या या काढून घ्यायच्या आहे. सो याने काय होईल की आपला जो गुळाचा आहे तो छान असा एक जाडसर असा पाक तयार होईल. तोपर्यंत मी कढईत जे आपले शेंगदाणे आहेत ते छानपैकी लालसर असे भाजून घ्यायचे आहे. सो आपले हे शेंगदाणे आता भाजत आलेले आहे. सो बघू शकता तुम्ही याचे चांगले लालसर भाजून घ्यायचे आहे, कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. सो आता हे शेंगदाणे आपले भाजून तयार आहे. सो आता हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि एकीकडे आपल्या ह्या कुकरच्या शिट्ट्या आहेत त्या आता छान 2 ते 3 होत आलेल्या आहे. एकदा की 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की कुकरचा गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत मी एका कढईमध्ये आपले जे तीळ आहेत घेतलेले ते तीळसुद्धा लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ हे चांगले ब्राउनिश होईपर्यंत भाजायचे आहेत आणि तिळाचा कलर हा चेंज होईपर्यंत भाजायचा. जोपर्यंत तिळाचा असा कडकड असा आवाज येत नाही, उडत नाही, तोपर्यंत छान भाजायचे. एकदा का तिळाचा कडकड आवाज आला की समजायचं की आपले तीळ भाजून रेडी आहेत. सो आता तीळ भाजून झालेले आहेत. तीळसुद्धा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. सो आपले जे तीळ आणि जे शेंगदाणे आहेत जे भाजलेले ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याला छानपैकी बारीक करायचं आहे. आणि हे मिश्रण जे आहे ते खूप पण बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. सो इकडे आपलं मी कुकर खोललेला आहे आणि आपला पाक पण रेडी झालेला आहे. सो मी असा डबा काढून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं म्हणजे थंड व्हायच्या आतच आपल्याला जे काही मिश्रण आहे त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे तूप टाकून त्याच्यामध्ये जे आपण वाटलेलं मिश्रण आहे जसं तीळ आणि शेंगदाण्याचं तर ते मिक्स करायचं आहे. सो पहिले आपण तूप व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण की तुपाने काय होतं मध्ये गुठळ्या राहतात, त्यामुळे ते गुठळ्या राहू नयेत म्हणून अगोदर तूप गरम याच्यात टाकून मिक्स करायचं आणि मगच आपला कूट हा टाकायचा. सो थोडा थोडा करून कूट ॲड करायचा आहे आणि आपल्या पाकामध्ये मिक्स करत जायचं आहे. सो अशा प्रकारे मी हा थोडा थोडा कूट आणि पाक मिक्स करून घेतलेला आहे. एक साईडला मी एक प्लेटमध्ये तूप लावून घेतलेलं आहे आणि अर्धं जे मिश्रण आहे आपल्या डब्यातलं ते मिश्रण टाकायचं आहे आणि त्याला आपल्याला वड्यांसाठी आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे. सो आता हे थापून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मी थोडं खाली वाटीला बेसमेंटला तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे की आपल्या वड्या ज्या आहेत त्या अशा चिकनसर येतील. सो आता हे मिश्रण असं थापून रेडी झालेलं आहे. याला एक 5 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. सो आता हे झालेलं आहे. 5 मिनटानंतर मी हे वड्या पाडायला घेतलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता वडी ही अगदी खुसखुशीत आणि अगदी पटकन तोंडात विरघळणारी तयार झालेली आहे आणि अगदी मऊसूत लुसलुशीत झालेली आहे. सो याच्या मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. सो अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता या दोन्ही साईडनं मी याला स्क्वेअरमध्ये वड्या पाडलेल्या आहेत आणि आज जो आपला अर्धा उरलेलं जे काही मिश्रण आहे तर त्याच्या आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. सो बघू शकता हे वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या मस्तपैकी. आता जे आपलं उरलेलं मिश्रण आहे अर्धं तर त्याचे आपल्याला छोटे छोटे गोल गरगरीत लाडू वळून घ्यायचे आहेत. हे लाडू इतके सोपे आहेत आणि खायला इतके टेस्टी आहेत आणि पाकाची झंझट नाही आणि हाताला चटके बसण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे मी छान असे छोटे छोटे लाडू याचे वळून घेत आहेत आणि हे लाडू वळायला पण अगदी इझी आहे. असं काहीच नाही की गरम आहे तोपर्यंतच हे लाडू वळायचे आहेत, असं काहीच नाही जसं की आपल्या पाकाच्या लाडूचं असतं. हे अगदी इझी आहेत. सो हे लाडू आता छान असे छोटे छोटे करून आपण लाडू वळून घ्यायचे आहेत, तिळाचे लाडू जसे बनवतो तसेच.
सो आता हे आपले लाडू तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी एकाच मिश्रणामध्ये वेळ वाचण्यासाठी ज्या काही वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी ही रेसिपी खूपच हेल्पफुल ठरेल. सो अशा प्रकारे तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्या हे एकाच मिश्रणात होतील, त्यामुळे आपले भांडेही जास्त भरत नाही आणि वेळही वाचतो. अशा प्रकारे बघू शकता मी छान असे छोटे 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 लाडू हे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता काही याच्यात अख्खे तीळ पण आहे आणि हा लाडू तोडल्यानंतर अगदी मऊ खुसखुशीत दिसत आहे. त्याचं मिश्रण जर चुरगळलं तर ते हातानेही चुरगळलं जाईल, इतका तो मऊ झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. त्याच्यामुळे लाडू जसे आपल्या बाजारात मिळतात तसेच याची चवही येते आणि आपल्या वड्यासुद्धा मऊ खुसखुशीतच तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ही वडी पण तोडली तर कडकचा प्रश्नच येणार नाही. सो ही वडी पण हाताने चुरली जाईल, इतकी मऊ झालेली आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे जर आपल्या चॅनलच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग.